ऑर्गनायझेशन रिक्वायरमेंट म्हणजे ज्या सध्या कंपन्या आहेत ज्याच्यासोबत आम्ही काम करतोय मागच्या 12 वर्षापासून, त्याच्यामध्ये मर्सिडीज बेंझ आहे, टाटा मोटर्स आहे, महिंद्रा अँड महिंद्रा आहे, बजाज ऑटो आहे, टीसीएस, कॅपजेमिनी, केपीआयटी, पर्सिस्टंट, अशा कमीत कमी 150 ते 200 कंपन्या आहेत जे तुमच्यासारख्या ग्रॅज्युएट लोकांना जॉब द्यायला रेडी आहेत. सध्या आमच्याकडे 1000-2000 रिक्वायरमेंट्स आहेत. आपल्याला असं वाटतं की जॉब नाहीये. सध्या इंडियातला भारतातला सगळ्यात मोठा इश्यू कोणता असेल तर बेरोजगारी. ही बेरोजगारी का आहे तर आपल्याला माहित नाही मला कुठे जॉब भेटेल. त्याचं एक रिझन तेही असू शकतं. जर आपल्याला आधीच कळालं यस तुम्ही कुठल्याही ग्रॅज्युएशन जरी केलं तरी मी कुठेही जाऊन काम करू शकतो, तर तुम्ही त्या वाटेने त्या ट्रॅकने जाऊ शकता. तेच आम्ही तुम्हाला सांगतोय की तुम्ही एक छोटीशी स्किल डेव्हलप केली तर तुम्ही कुठल्याही कंपनीमध्ये जाऊन चांगल्या पेमेंटवरती काम करू शकता. ओके, मग ती कंपनी आयटी सेक्टरची असो, बँकिंग सेक्टरची असो, इन्शुरन्स सेक्टरची असो, काही असो. व्हॉट एक्झॅक्टली कंपनी रिक्वायर्ड, कंपनीला काय पाहिजे. कंपनीला असं नाहीये की खूप चांगलं हे नॉलेज पाहिजे. एखादा कम्प्युटर इंजिनियर आहे त्याला पर्टिक्युलर लँग्वेज आली पाहिजे, जावा असेल, .NET असेल, पायथन असेल. एखादा मेकॅनिकल इंजिनियर असेल त्याला त्यांचं डिझायनिंग काहीतरी आलं पाहिजे. एखादा इलेक्ट्रिकल इंजिनियर असेल त्याला त्याच्या इलेक्ट्रिकल बेस्ड नॉलेज पाहिजे. असं नाहीये. काही रिक्वायरमेंट अशा आहेत कंपनीमध्ये जे खूप छोटेसे टूल्स आहेत. ते टूल्स तुम्ही फक्त 15 दिवसात शिकू शकता आणि त्या टूलवरती कमीत कमी 5-6-7-8 लाखाचं पॅकेज इनिशियल लेवलला घेऊ शकता. ऍट द टाइम ऑफ स्टार्टिंग युअर करिअर 2 वर्षानंतर तुमचं पॅकेज अबोव्ह 10 लाख असेल. खूप जण असे आहेत, आम्ही स्वतः त्यांना प्लेसमेंट्स दिलेले आहे ज्यांचं ग्रॅज्युएशन BA BCom मधून झालेलं आहे, MA त्यांनी केलेलं आहे पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये. ते सध्या वेगळ्या वेगळ्या बँकिंग सेक्टर्समध्ये, आयटी सेक्टर्समध्ये काम करतात अबोव्ह 10 lakhs. हा जो इव्हेंट आहे या इव्हेंटमध्ये आम्ही तुमचं फक्त स्किल डेव्हलपमेंट इम्प्रूव्ह करतोय. एक जस्ट आम्ही तुमचं अनालिसिस करतोय की तुमचं एक बेसिक टेक्निकल नॉलेज काय आहे. हे झाल्याच्या नंतर आम्ही तुम्हाला शॉर्टलिस्ट करणार आहोत. शॉर्टलिस्ट केल्याच्या नंतर जे काही कंपनी रिक्वायरमेंट आहे, आता सध्या कंपनीचे रिक्वायरमेंट्स काय आहेत, टूल्स, नेमकं कंपनीला काय पाहिजे असं. तर बेसिकली मी खूप हुशार आहे म्हणून मला जॉब लागेल असं नाही, राईट. आम्ही खूप जणांची चेस करतो, डे टू डे आम्ही डिस्कस करतोय. मी 80% मला 90% म्हणजे मला नोकरी लागेल असं नाही. हा, एखाद्याचं प्रेझेंटेशन इज व्हेरी नाईस, द कम्युनिकेशन इज व्हेरी नाईस, नॉलेज त्याचं एक 40% असेल चालेल, पण तो प्रेझेंट जसं करतोय दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कंपनीची रिक्वायरमेंट ती आहे काय, कोण प्रॉपरली रिप्रेझेंट करेल, कोण प्रॉपरली कम्युनिकेट करेल, हू इज सुटेबल इन अवर एन्व्हायरमेंट फॉर द वर्क. आमच्या कंपनीच्या एन्व्हायरमेंट मध्ये काम करायला कोण सुटेबल आहे. त्यांना ह्याच्याशी घेणं देणं नाहीये की तो मेकॅनिकल इंजिनियर आहे का कम्प्युटर इंजिनियर आहे किंवा अजून काय टेक्निकल BCA, BCS, MCA, MCS काय केलेला आहे. दे जस्ट वॉन्ट अ टेक ग्रॅज्युएट स्टुडंट्स. त्यांना फक्त ग्रॅज्युएट स्टुडंट्स. त्यामुळे थोडी जर स्किल डेव्हलप केली तुम्हीही तिथे जाऊ शकता. असं नाहीये इंजिनियर म्हणून पण जाऊ शकता. असे कमीत कमी 1,500 ते 2,000 एक्झाम्पल्स आमच्याकडे ऑलरेडी आहेत ज्यांनी ग्रॅज्युएशन वेगळ्या गोष्टीमध्ये कम्प्लीट केलेलं आहे. दे आर प्रेझेंटली वर्किंग विथ लाईक दिस. ओके, वेलकम सिद्धार्थ. ये जो इवेंट है तो बेसिकली ऑर्गेनाइज्ड बाय रिवार्ड NGO हैदराबाद, राधे इंजीनियरिंग सर्विसेज एंड सॉल्यूशंस एंड फास्को. ये 3 कंपनी मिलके जो रूरल डेवलपमेंट है वहाँ के जो स्टूडेंट्स हैं उनके लिए हम डेव्हलपमेंट करतो. मॅक्झिममली विद्यार्थ्यांना कुठे इम्प्रूव्ह केलं पाहिजे ऍज पर कंपनीचे रिक्वायरमेंट्स काय आहेत त्यानुसार आम्ही तुम्हाला डेव्हलप करतोय, इम्प्रूव्ह करतोय आणि कंपनीला तुम्हाला जॉब लावून देतो. हे आजच्या इव्हेंटचा मेन मोटो आहे. अशा खूप साऱ्या रिक्वायरमेंट्स आहेत, कमीत कमी 3-4-5 हजार रिक्वायरमेंट्स आहेत वेगळ्या वेगळ्या सेक्टरमध्ये. ओके, तर सरांनी खूप कमी वेळामध्ये एवढे अरेंजमेंट केल्याबद्दल सरांचे मनापासून धन्यवाद. जे स्टाफ मेंबर्स आहेत त्यांचेही मनापासून धन्यवाद.
मागच्या 2-3 दिवसापासून कंटिन्यू श्रीकांत सर, पुजारी सर यांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि आय होप तुम्ही या सगळ्या इव्हेंटचा फायदा घेताल आणि जे काही तुमचे डाऊट असतील आपण थोड्या वेळाने भेटणार आहोतच आहे त्या ट्रीटमेंट झाल्याच्या नंतर आणि फेस टू फेस इंटरॅक्शन आपलं होणार आहेच आहे, त्यामध्ये पण तुम्ही विचारू शकता किंवा डिस्कस